आता सगळ्या शेतीवाडीची जबाबदारी माझ्यावर होती. मी नांगर आणि माझ्याबरोबर दिवसभर मेहनत करणारे आमचे 2 बैल घेऊन सकाळी सकाळी शेतामध्ये जात असे. ऋतुमानानुसार नांगरणी, पेरणी, शेतीला पाणी देणे यासारखी कामे करत असे. शेती तयार झाल्यानंतर कापणी, झोडपणीच्या कामामध्ये व्यस्त व्हायचो. सकाळी घरातील पूजा अर्चा झाल्यानंतर बाबा शेतावर येत असत. दुपारच्या वेळी माझी पत्नी आमच्या दोघांसाठी जेवण घेऊन शेतावर यायची. जेवल्यावर आम्ही काही वेळ आराम करायचो आणि नंतर पुन्हा काम करायला लागायचो. कधी कधी पत्नी सुद्धा आमची कामात मदत करायची. अथक परिश्रमानंतर सोनेरी पीक पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. अचानक सर्व काही बदलून गेले. काय करणार? आभाळच फाटले तिथे. कुठे कुठे आपण ठिगळ लावणार? नशीबच फिरले म्हणा आमचं. किती सुखात जगत होतो आम्ही. फार नाही, पण आमची पोटापुरती शेती होती. शेतामध्ये कष्ट करायचे आणि आपल्याला हवं ते पिकवायचं आणि देवाचं नाव घेऊन सुखामध्ये जीवन जगायचं. वर्षामधून एकदा पंढरीच्या वारीला जायचं आणि आपला सगळा शीन देवाच्या पायी वाहून मोकळं व्हायचं. परंतु दिवसच फिरले गेले. 2-4 वर्ष धड पाऊस पाणी झाला नाही. शेतामध्ये केलेली पेरणी फुकट गेली. दुबार पेरणी केली तर ती बियाणेच खराब निघाली. गेल्या वर्षी पाऊस शेतीला पूरक पडला. कापसाचे पीक सुद्धा चांगले आले, परंतु त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली नाही. पैशाची कमतरता निर्माण झाली. त्यात पोरीचे वय झाल्याने गेल्या वर्षी तिचं सुद्धा लग्न लावून द्यावं लागलं. कोणतंही काम करायचं म्हटलं तर त्याला पैशाशिवाय पर्याय नाही. गावात असणाऱ्या सरकारी बँकांचा तर कधी उपयोगच झाला नाही. मग गावामधल्या सावकाराकडून कर्ज घेतले. परतफेड करायची तर ते शक्यच झालं नाही. दामदुप्पट व्याजामुळे कर्जाचे ओझे वाढतच जात होते. दिवसेंदिवस अडचणी वाढतच जात होत्या. वडील सारखे अस्वस्थ असायचे. सारखा कर्जाचाच विचार करत बसायचे. यावर्षी वडिलांनी खूप धावपळ केली. अगदी मदत मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन आली, पण आम्हाला कुठूनही मदत मिळाली नाही. सावकार एकसारखा पैशाचा तगादा लावूनच बसला होता. कुठूनही मदतीचा हात मिळत नव्हता. वडील दुःखात बुडालेले असायचे. काय करावे हा आमच्या समोर मोठा प्रश्न उभा होता. एक दिवस बाबा शेतावर गेले आणि घरी परतलेच नाहीत. स्वतःच लावलेल्या झाडाला गळफास लावून त्यांनी जीवन संपवले. ते सुटले, पण आम्ही काय करायचे? आमच्या शेतावर अधिकार मिळवण्यासाठी गावातील सावकार उत्सुक आहे. सरकारतर्फे किंवा कोणाकडूनही पाऊस कमी झाल्याने नुकसान झालेल्या शेतीची भरपाई सुद्धा मिळाली नाही. आमच्या गावातले इतर शेतकऱ्यांची सुद्धा अशीच अवस्था आहे. सरकारकडून 1 लाख रुपये मिळाले, ते पण गावातल्या तहसीलदाराने 30,000 काढून घेतले आणि उरलेले पैसे सावकाराला देणे भाग पडले. आम्हा शेतकऱ्यांचं जीवन अनेक प्रकारच्या समस्यांनी भरले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही इतकी वर्ष झालं तरी आमच्या गावामध्ये वीज, पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. फक्त सण आणि उत्सवच आमच्या जीवनात नवे रंग भरतात. होळी, दीपावली, रक्षाबंधन सारख्या दिवसांमधून आणि जत्रांतून आम्हाला जगण्याचा नवीन उत्साह मिळतो. आता माझे वय झाले आहे.
शेतीवाडीचे काम माझा मुलगा सांभाळतो. मी फक्त दरवाजात बसून देवाचे नाव घेण्याचे दंग राहतो. कोणी साधू संन्यासी आला तर त्याला शक्तीनुसार काही दान देतो. दरवाजावर आलेला कोणताही अतिथीला मी रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. यावर्षी माझी या गावचा सरपंच म्हणून निवड झाली आहे. या पदावर राहून मी गावाला अशिक्षण, व्यसनाधीनता यासारख्या समस्यापासून मुक्त करण्यात यश आले तर मी माझ्या जीवनाला धन्य समजेन. अशाच कथा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा लोड केल्यानंतर तुम्हाला लगेच ऐकायला भेटतील. थँक्यू.